नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन चॅनलवरती। चला तर आज आपण होम रेमेडी पाहणार आहोत। विंटरमध्ये चेहरा आपला ड्राय पडतो, हातपायही ड्राय पडतात, याच्यासाठी एक क्रीम बनवणार आहोत। मेकअप करतानाही प्रायमरची गरज लागणार नाही अशी क्रीम बनवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण आता क्रीम बनवूया। चला तर सर्वात पहिल्यांदा एक क्लीन बाउल घ्यायचा आहे। तर त्याच्यात आता सर्वात पहिल्यांदा ॲलोवेरा जेल घालायचा आहे। ॲलोवेरा जेल 1 चमचा घ्यायचा आहे। ॲलोवेरा जेल थंड असते व चेहऱ्याला थंडावा देत असतो व स्किनला सॉफ्ट बनवण्यात मदत करतो आणि नॅचरल ग्लो प्रोव्हाइड करतो। तुम्ही कोणत्याही कंपनीचा जेल वापरू शकता। आता आपण यामध्ये रोज वॉटर मिक्स करूया। रोज वॉटर घ्यायचं आहे। रोज वॉटर ही मिक्स करायचे आहे। त्याच्यात रोज वॉटर पोरस टायटन करायला मदत करतं आणि चेहरा ब्राईट करायला मदत करतो आणि हे एक जेंटल टोनरचं काम सुद्धा करतं। या दोन्हीला चांगलं मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये ग्लिसरीन मिक्स करूया। ग्लिसरीन अर्धा चमचा फक्त वापरायचा आहे। अर्धा चमचा घ्यायचा आहे ग्लिसरीन अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि रोज वॉटर 1 चमचा घेतलेला आहे। ॲलोवेरा जेल ही 1 चमचा घेतलेला आहे। तर ग्लिसरीन ही व्यवस्थित मिक्स करायची आहे। तर या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करायच्या आहेत। चला आपण याचे बेनिफिट्स पाहूया। ॲलोवेरा जेल चेहऱ्याला थंड करते, रेडनेसला कम करतं, ॲक्ने, पिंपल्सच्या डागांना कमी करण्यास मदत करतं आणि आपल्या स्किनला नॅचरल ग्लो देते। यानंतर आपण यामध्ये रोज वॉटर वापरलेलं आहे। रोज वॉटर एक नॅचरल टोनर आहे, ते सगळ्यांनाच माहीत आहे। चेहऱ्याचे पोर्स टायटन करायला मदत करत आहे आणि डल स्किनलाही फ्रेश बनवतं आणि चेहऱ्यावर इन्स्टंट ब्राईटनेस आणायला मदत करतं। त्यानंतर आपण यामध्ये ॲड केलेलं आहे ग्लिसरीन। आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन प्रोव्हाइड करतं आणि ड्रायनेसला व डलनेसला रिड्यूस करते आणि बेबी सॉफ्ट बनवते स्किनला। तुम्ही एकदा नक्की वापरून पहा, तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्ही याला मेकअप प्रायमर म्हणून सुद्धा यूज करू शकता। मेकअप प्रायमरचं सुद्धा काम करते। जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येते तेव्हा स्किनला भेटतो ग्लो, हायड्रेशन आणि सॉफ्टनेस। टोटली नॅचरल आहेत, एकदम 100% नॅचरल। हे 2 मिनटात चांगलं मिक्स करायचं आहे आणि चांगल्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे। हे आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, हे पहा, आणि चांगल्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचे आहे। याला आरामात 10 ते 15 दिवस वापरू शकता बिना फ्रीजमध्ये ठेवता, आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 महिना आरामात वापरू शकता। आता आपण याला चला तर आता भरून घेतलेलं आहे, वापरायचं कसं ते पाहूया। चला तर याला वापरायचं कसं आहे ते पाहूया। या जेलला आपण डेली मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकतो, नाईट क्रीम म्हणून वापरू शकतो, प्रायमर म्हणून मेकअपमध्ये यूज करू शकतो। पहा, खूप छान रिझल्ट येतो याला। आणि मेकअप करताना प्रायमर नसेल तरीसुद्धा ही क्रीम उपयुक्त आहे। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर भेटू अशाच अजून एक रेमेडीसोबत। बाय बाय।